आज एका विशिष्ट विषयाच्या संदर्भात ही प्रेस या ठिकाणी आपण आयोजित केली आहे। आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की 5 जानेवारीला पंजाबमध्ये माननीय पंतप्रधान महोदय दौऱ्यावर गेले असताना त्यांच्या कॉन्व्हॉयला 20 मिनिटं एका फ्लायओव्हरवर अडून राहावं लागलं आणि त्यानंतर दौरा अर्धवट सोडून त्यांना परत जावं लागलं। देशाच्या इतिहासातला एक सगळ्यात मोठा सिक्युरिटी लॅप्स हा पंजाबच्या या घटनेमध्ये खरं म्हणजे आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर याच्यावर काँग्रेस पक्षाच्या वतीनं खूप राजकारण देखील करण्यात आलं। परंतु नुकतंच काही माध्यमांनी जे काही स्टिंग ऑपरेशन्स केले आहेत त्यातनं एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे लक्षात येते की हा काही योगायोग नव्हता, हे चुकून झालेलं नव्हतं, हे ठरवून झालेलं कारस्थान होतं। हे अचानक घडलेलं नाही तर आयोजित केलेलं आहे आणि एक प्रकारे प्रयोजित स्पॉन्सर्ड स्टेट स्पॉन्सर्ड अशा प्रकारची ही घटना आहे आणि म्हणून याचा उल्लेख स्पॉन्टेनियस नाही तर स्पॉन्सर्ड घटना असा करता येईल असे खुलासे हे या ठिकाणी बाहेर आले आहेत। या स्टिंग ऑपरेशनमध्ये ते जे स्थानिक SHO आहेत आणि DSP CID आहे या दोघांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की अशा प्रकारची घटना घडेल या संदर्भात पूर्ण माहिती आमच्याकडे होती। PMच्या रूटवर अशा प्रकारचं आंदोलन केलं जाणार आहे याची सगळी माहिती आमच्याकडे होती। एवढंच नाही तर ही माहिती आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्ही दिली होती। त्याचे पुरावे देखील त्यांनी त्या ठिकाणी माध्यम प्रतिनिधींना दाखवले की कशा प्रकारे त्यांनी या संदर्भातली सगळी माहिती ही वर दिली होती। एवढंच नाही तर स्थानिक CID आणि इंटेलिजन्सनी या संदर्भातले रिपोर्ट्स हे 4 दिवस आधीपासून पाठवले होते की अशा प्रकारची घटना ही त्या ठिकाणी घटू शकते, परंतु त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही। एवढंच नाही तर त्यांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आम्हाला वरून निर्देश होते की या प्रदर्शनकाऱ्यांवर कुठलीही कारवाई या ठिकाणी करू नये, त्यांच्याशी चर्चा करावी आणि म्हणून आम्ही कुठलीही कारवाई त्या ठिकाणी करू शकलो नाही। खरं तर घटना घडत असताना अगदी वेळेत तिथल्या पोलिसांनी रिपोर्ट पाठवला होता की आता प्रधानमंत्र्यांच्या रूटवर लोक जमा होत आहेत, आता इतके लोक आहेत, पण वरून सांगण्यात आलं की कुठलीही कारवाई करू नका। प्रत्येक क्षणाची माहिती ही त्या ठिकाणी या सगळ्या अधिकाऱ्यांनी वरच्या अधिकाऱ्यांना दिली होती, पण वरून कुठलेही निर्देश त्या ठिकाणी प्राप्त होत नव्हते। एवढंच नाही तर एका खलिस्तानवादी गटाने अशाही प्रकारे सांगितलेल्या याची माहिती होती की पंतप्रधानांकडे जर कोणी चप्पल भिरकावली तर त्या व्यक्तीला आम्ही $1,00,000 द्यायला तयार आहोत। ही माहिती ही लोकल पोलिसांनी त्या ठिकाणी वरिष्ठांना दिली होती, पण त्याच्यावरही कुठलीच कारवाई ही करण्यात आली नाही। एवढंच नाही, 2 तारीख, 3 तारीख आणि 4 तारीख या तारखांना देखील
संपूर्ण इंटेलिजन्स हा त्या ठिकाणी देण्यात आला होता। खरं तर माननीय पंतप्रधानांचा दौरा जेव्हा प्लॅन होतो, ब्ल्यू बुक प्रमाणे तो दौरा प्लॅन होतो, त्याचे SOPs ठरलेले असतात आणि अलीकडच्या काळामध्ये वेदरची इन्फॉर्मेशन किंवा वेदर फोरकास्ट हे अग्रिम असतं, त्यामुळे त्या दिवशी वेदर खराब होऊ शकतं याची माहिती होती आणि म्हणून वैकल्पिक रूट म्हणून हा जो रोड आहे हा त्या ठिकाणी प्लॅन केलेला होता। आणि तेच अधिकारी सांगतात की याची सगळी माहिती आमच्याकडे होती की वातावरणामुळे PMचं हेलिकॉप्टर उडणार नाही, म्हणून रोडने त्यांना कसं न्यायचं याचं देखील प्लॅनिंग करण्यात आलेलं होतं। त्यामुळे हे जे सांगण्यात आलं की वेळेवर PM साहेबांचा दौरा बदलला, हे कसं चुकीचं आहे हे त्या अधिकाऱ्यांनी देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि तो असंही त्या ठिकाणी म्हणतोय, आम्हाला जर आदेश असता तर 250 प्रदर्शनकारी होते, आम्ही त्यांना हटवलं असतं, पण आम्हाला वरून आदेशच नव्हता। आणि तो पुढे हेही म्हणतो कि ये किसान विसान कोई नहीं थे, ये रॅडिकल लोक थे, किसानों के नाम पर रॅडिकल लोक थे, हे शेतकरी नव्हते, शेतकऱ्यांच्या नावावर रॅडिकल्स काही एकत्रित झाले होते। आम्ही वरच्यांना विचारलं, त्यांनी उत्तर दिलं नाही, म्हणून आम्ही तो रोड जो आहे तो क्लिअर करू शकलो नाही। अजून एक मोठा सिक्युरिटी लॅप्स हा होता की ब्ल्यू बुक प्रमाणे जेव्हाही PMच्या अशा प्रकारची कॉन्व्हॉय असतो त्यावेळी तिथलं संपूर्ण मार्केट बंद करायचं असतं। हा जो ब्रिज आहे या ब्रिजच्या तिथलं मार्केट तर सोडाच, पण इव्हन दारूची दुकानं देखील जाणीवपूर्वक उघडी ठेवण्यात आली होती। म्हणजे सरकारच्या वतीनं संपूर्ण प्लॅनिंग हे त्या ठिकाणी केलं होतं। यातली गंभीर बाब ही आहे की ज्या पुलावर माननीय मोदीजींची गाडी थांबली होती तिथनं 10 किलोमीटरवर पाकिस्तानची बॉर्डर आहे आणि मोदीजी पाकिस्तानी तोफखान्याच्या रेंजमध्ये होते। म्हणजे जर त्या ठिकाणी असा हल्ला झाला असता तर ही वॉज वेल विदिन द रेंज। एवढंच नाही तर ज्या ठिकाणी 20 मिनिटं ते थांबले होते तिथे आजूबाजूला घरं आहेत, झाडी आहे, अशा ठिकाणी कधी कॉन्व्हॉय थांबवता येत नाही, कारण जगभरामध्ये मोठ्या मोठ्या नेत्यांच्या ज्या काही असॅसिनेशन झाले आहेत अशाच ठिकाणी स्नायपर अटॅकने असे असॅसिनेशन झाले आहेत, म्हणून अशा ठिकाणी कधी थांबायचं नसतं, पण जाणीवपूर्वक अशा ठिकाणी त्यांना थांबावं लागावं अशा प्रकारचा प्रयत्न हा त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं करण्यात आला। आणि आम्हाला याकरता वाटतं की हे सगळं ठरवून केलेलं आहे, एकीकडे दिसतंच आहे, पण त्याचवेळी जेव्हाही माननीय पंतप्रधान एखाद्या राज्यामध्ये जातात त्या राज्याचे मुख्यमंत्री, तिथले चीफ सेक्रेटरी आणि तिथले DGP हे तिघही त्यांच्या स्वागताला जातात, पण या ठिकाणी तिघांपैकी कोणी स्वागताला हजर नव्हतं। न मुख्यमंत्री होते, न DG होते, न चीफ सेक्रेटरी होते। याचा अर्थ त्या तिघांनाही हे माहिती होतं की अशा प्रकारे पुढे हा कॉन्व्हॉय अडणार आहे आणि ही परिस्थिती येणार आहे, आणि म्हणून यांनी येणं टाळलं। CMचं तर एकूणच जे वागणं आहे ते अतिशय आश्चर्यकारक आहे। ते गेले नाहीत, त्याचं कारण त्यांनी सांगितलं की माझ्या जवळच्या माणसाला कोविड झाल्यामुळे मी विलगीकरणात होतो, आणि दुपारी मात्र ते प्रेस कॉन्फरन्स घेताना दिसले, आणि कसं मी प्रियंकाजींना सगळी परिस्थिती ब्रीफ केली हे त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं। आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट अशी आहे की एवढी मोठी घटना ही राज्यात झाल्यानंतर देखील चीफ मिनिस्टर फोनवरही त्या ठिकाणी उपलब्ध नव्हते। ही अतिशय गंभीर अशा प्रकारची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते। आणि चीफ मिनिस्टरनी यानंतर जे काही श्री चन्नी यांनी जे काही सांगितलेलं आहे, त्यांनी बयान दिलं
की आमच्या पंतप्रधानांचं जे हेलिकॉप्टर आहे ते ऑल वेदर हेलिकॉप्टर आहे, मग ते त्या हेलिकॉप्टरनी का नाही गेले? जे हेलिकॉप्टर पंतप्रधान वापरतात तेच हेलिकॉप्टर आमचे CDS रावत साहेब देखील वापरत होते. आणि नुकतंच ऑल वेदर हेलिकॉप्टर असताना देखील आमच्या देशाचे CDS रावत साहेब यांच्या हेलिकॉप्टरची काय घटना झाली आहे माहिती असूनही मुख्यमंत्री चन्नी हा प्रश्न विचारतात. याचा अर्थ मोदीजींच्या बद्दल त्यांच्या मनात किती द्वेष आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळतं. आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की एवढी मोठी घटना झाल्यानंतर FIR जो लॉन्च केला सरकारने त्याच्यामध्ये फक्त सेक्शन 283 लावलाय. सेक्शन 283 मध्ये काय शिक्षा आहे माहिती आहे? केवळ 200 रुपये फाईन. ओनली 200 रुपीज फाईन. 200 रुपये फाईनचा सेक्शन केवळ त्या ठिकाणी पंजाब सरकारच्या वतीनं हा लावण्यात आलेला आहे. आणि एकूणच आपण जर बघितलं तर यानंतर ज्या प्रकारच्या रिॲक्शन्स काँग्रेस पक्षाने दिल्या आहेत, म्हणजे संध्याकाळी तर सोनियाजी म्हणाल्या की हे गंभीर आहे, पण दिवसभर सिद्धू म्हणाले हा ड्रामा आहे, हरीश रावत म्हणाले ठीक आहे पर बम तो नहीं फूटा, बघेल छत्तीसगढ़चे मुख्यमंत्री म्हणाले ठीक आहे पर पत्थरबाजी तो नहीं हुई, श्रीनिवास जे आहेत ते तर म्हणतात हाऊस द जोश, त्यानंतर महाराष्ट्राचे अध्यक्ष नाना पटोले म्हणतात ही नौटंकी आहे, आणि स्वतः चन्नी असं म्हणतात की कोई खतरा ही नहीं था. म्हणजे पाकिस्तानच्या बॉर्डरवरनं 10 किलोमीटरवर पंतप्रधानांची गाडी 20 मिनिटं अडते आणि कोई खतरा ही नहीं था अशा प्रकारे ज्यावेळेस सांगितलं जातं, यातनं हे लक्षात येत आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये पूर्ण इन्व्हॉल्वमेंट काँग्रेस पक्षाची आहे, तिथल्या सरकारची आहे. तिथलं सरकार हे जाणीवपूर्वक सिक्युरिटी लॅप्सेस त्यांनी ठेवले आहेत. आता तर सुप्रीम कोर्टाची त्या ठिकाणी कमिटी आहे, त्या कमिटीत हे सगळं निघेल, पण प्रायमा फेसी माध्यमांनीच जे काढलेलं आहे ते जर आपण बघितलं, जे स्टिंग ऑपरेशन बाहेर आलेले आहेत ते जर आपण बघितले तर हे किती सिरियस आहे हे आपल्या सगळ्यांना लक्षात येईल. खरं तर राजकारण करता करता राष्ट्रकारण हे लोक विसरले आहेत आणि मोदीजींच्या प्रती यांना इतका द्वेष आहे की त्यामुळे देशाचे पंतप्रधान, भारताचं संविधान, सेना, सुरक्षा या सगळ्याच्या संदर्भात सातत्याने अनादर हे करू शकतात. आणि म्हणून आपण बघितलं असेल तर पुलवामावर यांनी राजकारण केलं, सर्जिकल स्ट्राईक नाकारले, एअर स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. सातत्याने या द्वेषापोटी ज्या प्रकारे या ठिकाणी काँग्रेस पक्ष वागतोय, या देशाच्या डेमोक्रेसी करता, लोकशाही करता, हे अत्यंत वाईट आहे. आणि म्हणून या संपूर्ण प्रकरणामध्ये आता ही जी नवीन तथ्य बाहेर आली आहेत, आमची तर मागणी आहे की आता पहिल्यांदा हीच चौकशी झाली पाहिजे की या संपूर्ण षडयंत्राची माहिती ही मुख्यमंत्र्यांना होती का, या संपूर्ण षडयंत्रामध्ये पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहे का, याचीही चौकशी आता सर्वोच्च न्यायालयाच्या कमिटीने करावी, अशा प्रकारची आमची मागणी आहे. हम सभी जानते हैं कि 5 जनवरी को आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी पंजाब गए और जिस प्रकार का सिक्योरिटी लैप्स पंजाब में देखने को मिला, प्रधानमंत्री जी का कॉन्वॉय 20 मिनट तक एक फ्लाईओवर पर रोकना पड़ा और बाद में उस कॉन्वॉय को
कार्यक्रम अधूरा छोड़कर वापस जाना पड़ा। मैं ऐसा मानता हूं कि पिछले कुछ वर्षों में भारत के प्रधानमंत्री जी के सिक्योरिटी का ये बिगेस्ट लैप्स है, और इसमें हम सब के लिए ये सबसे बड़ी दुख की बात है कि अब जो तथ्य बाहर आ रहे हैं उन तथ्यों में ये स्टेट स्पॉन्सर्ड लैप्स, इस प्रकार के तथ्य अभी बाहर आ रहे हैं। विशेष रूप से कुछ मीडिया ग्रुप्स ने जिस प्रकार के स्टिंग ऑपरेशन किए उसमें जो तथ्य बाहर आए वो चौंकाने वाले तथ्य है। उन तथ्यों के आधार पर हम ये कह सकते हैं कि ये कोई सहयोग नहीं है, ये एक खूनी साजिश का प्रयोग है, और ये अचानक नहीं हुआ है बल्कि ये आयोजित था। ये कुदरती नहीं है, ये कॉन्स्पिरसी है, और ये स्पॉन्टेनियस नहीं, ये स्पॉन्सर्ड है। इस प्रकार के तथ्य अभी बाहर आए हैं। स्थानीय एसएचओ जो है और डीएसपी सीआईडी, इनके स्टिंग में वो स्पष्ट रूप से कहते हैं कि इसकी पूरी जानकारी हमारे पास थी, हमने ये जानकारी ऊपर के अधिकारियों को दी थी, लेकिन ऊपर के अधिकारियों ने इसके ऊपर कोई आदेश ही नहीं दिए। और इतना ही नहीं, तो लगातार इस संदर्भ में जानकारी हम ऊपर दे रहे थे, इसके साक्ष्य, इसके तथ्य और इसके इंटेलिजेंस के कागजात भी इन अधिकारियों ने प्रेस के साथ साझा किए, और बावजूद उसके ऊपर से उसके ऊपर कोई कार्रवाई नहीं आई। इतना ही नहीं, तो प्रदर्शनकारियों को वहां से हटाने के लिए आदेश मांगा गया, तो आदेश ये मिला कि उनको हटाइए मत, कोई भी फोर्स यूज मत कीजिए और उनको वहां पर ही रहने दीजिए। अगर हम इन सारे तथ्यों को देखें तो एक प्रकार से वहां की पल पल की जानकारी एसएसपी को मिल रही थी। बताया जा रहा था कि अभी 250 लोग आए हैं, ये लोग बैठ रहे हैं, ये रास्ता रोक रहे हैं, अब इन्होंने रास्ता रोक लिया है। ये सारी जानकारी मैसेजेस पर भी उन्होंने दिखाई, लेकिन ऊपर से कहा जा रहा था रुकिए, कुछ मत कीजिए। और इतना ही नहीं, तो ये भी जानकारी साझा की गई थी कि एक खलिस्तानवादी गुट ने ये कहा है कि प्रधानमंत्री जी के दौरे में प्रधानमंत्री जी के ऊपर जो कोई चप्पल फेंकेगा उसको $1,00,000 का इनाम दिया जाएगा और इसको गंभीरता से लिया जाना चाहिए। ये भी इंटेलिजेंस साझा किया गया था, लेकिन बावजूद उसके ऊपर कोई भी कार्रवाई वहां पर नहीं की गई। इतना ही नहीं, तो 2, 3 और 4 जनवरी को इंटेल इनपुट दिया गया था और इंटरनल मेमो भी दिया गया था कि प्रधानमंत्री जी के दौरे में इस प्रकार से लोग प्लानिंग कर रहे हैं कि उनका रास्ता रोका जाए। बावजूद उसके कोई कार्रवाई नहीं की गई। ये बताया जाता है कि प्रधानमंत्री जी हेलीकॉप्टर से जाने वाले थे, अचानक उन्होंने रूट चेंज किया। ये भी गलत है, क्योंकि यही लोग अपने स्टिंग में स्पष्ट रूप से कहते हैं कि हमको ये जानकारी दी गई थी कि प्रधानमंत्री जी हेलीकॉप्टर से जाएंगे, लेकिन मौसम खराब हो सकता है, मौसम खराब हुआ तो वैकल्पिक रूट ये रूट है, और इसलिए इस रूट को भी पूरे तरीके से सैनिटाइज करना है। ये पूरी जानकारी दी गई थी। और वैसे भी प्रधानमंत्री जी के लिए जो ब्लू बुक तैयार होता है उसमें सारे एसओपीज में वैकल्पिक रूट ये पता होता है। आश्चर्य की बात यह है कि वैकल्पिक रूट लेने का जब निर्णय हुआ तो वो केवल पंजाब पुलिस और एसपीजी को पता था। उनके एक्शन लेने से पहले प्रदर्शनकारियों को उसकी जानकारी मिल गई। तो या तो ये जानकारी एसपीजी से जानी चाहिए या पंजाब पुलिस से जानी चाहिए। तो निश्चित रूप से पंजाब पुलिस से ये जानकारी या पंजाब सरकार की ओर से ये जानकारी प्रदर्शनकारियों के साथ साझा की गई। कुल मिलाकर वो वहां के जो एसएचओ है वो ये कहते हैं कि अगर हमको आदेश मिलता तो मात्र 250 प्रदर्शनकारी थे, हम उनके ऊपर कार्रवाई कर सकते थे, लेकिन ऊपर से आदेश नहीं था। वो ये भी कहते
कि ये कोई किसान विसान नहीं थे, ये रेडिकल्स थे, ये किसान नहीं थे, ये रेडिकल्स थे, इस प्रकार से भी वो वहां पर स्पष्ट रूप से कहते हैं। और इसमें एक और बड़ा लैप्स ये है कि जब वैकल्पिक रूट तय हुआ तो फ्लाईओवर के नीचे जो दुकानें थी उनको बंद करना चाहिए था, वो दुकानें भी खुली थी और वहां पर शराब की दुकानें भी खुली रखी गई, ताकि वहां पर एक प्रकार से गड़बड़ी का माहौल ये पैदा किया जा सके। अगर हम देखें तो ये कितना खतरनाक था, क्योंकि सीएम चन्नी तो कहते हैं कि कोई खतरा ही नहीं था। जहां पर प्रधानमंत्री जी का कॉन्वॉय रोका गया वहां से 10 किलोमीटर पर पाकिस्तान की बॉर्डर है, और ये स्थान पाकिस्तान का जो तोफखाना है उसके रेंज में, अगर वहां से वो बमबारी करते तो इस कॉन्वॉय को रोकना या इस कॉन्वॉय को सुरक्षित रखना इम्पॉसिबल था। या उसके आसपास जिस प्रकार की बिल्डिंग है, स्ट्रक्चर्स है, स्नाइपर अटैक जो दुनिया में बड़े बड़े असैसिनेशन में यूज किया गया, और 20 मिनट का समय था, तो ये अटैक भी हो सकता था। और एक प्रकार से पूरे तरीके से ब्लू बुक में जो निर्देश दिए गए थे उनका उल्लंघन ये निश्चित रूप से यहां पर किया गया। इसमें एक और चीज हमारे मन में संदेह पैदा करती है, डाउट पैदा करती है, जिस प्रकार का वहां के प्रशासन का व्यवहार रहा है। प्रधानमंत्री जी जब आते हैं उनके स्वागत के लिए सीएम, चीफ सेक्रेटरी और डीजीपी ये तीनों को उपस्थित रहना ही पड़ता है। तीनों के तीनों नहीं थे, कोई एक व्यक्ति नहीं होता तो शायद हम मान सकते थे, लेकिन लगता है कि तीनों को यह पता था कि आगे इस दौरे का हश्र क्या होने वाला है, इसलिए जानबूझकर तीनों ने वहां न जाना ही उचित समझा। और सीएम चन्नी ने तो ये कहा कि मैंने अपने आप को क्वारंटीन किया था, लेकिन दोपहर में वही सीएम चन्नी बिना मास्क लगाए प्रेस कॉन्फ्रेंस लेते हुए दिखे, और मैंने ये सारी चीजें प्रियंका जी को ब्रीफ की है, इस प्रकार से अपनी प्रेस कॉन्फ्रेंस में उन्होंने कहा। लेकिन पूरे समय यह घटना घट रही थी, ऐसे समय सीएम चन्नी ये कहीं पर भी उपलब्ध नहीं थे, और आश्चर्य की बात है इतनी बड़ी घटना होने के बाद वो फोन पर भी उपलब्ध नहीं थे। और उन्होंने बयान दिया कि प्रधानमंत्री जी का हेलीकॉप्टर ऑल वेदर हेलीकॉप्टर है, फिर उन्होंने रूट क्यों चुना। हम सभी जानते हैं, हमारे जाबाज अधिकारी सीडीएस बिपिन रावत जी, जिनका हेलीकॉप्टर अपघात में एक्सीडेंट में मृत्यु हुआ, उनका भी हेलीकॉप्टर ऑल वेदर हेलीकॉप्टर था। और चंद दिनों पहले ऐसी घटना होने के बाद चन्नी ये मानते हैं कि ऐसी ही रिस्क प्रधानमंत्री जी के लिए ली जानी चाहिए। प्रधानमंत्री जी के प्रति उनके मन में कितना द्वेष भाव है ये इसके माध्यम से दिखाई पड़ता है। और आश्चर्य की बात यह है, इतनी बड़ी घटना घटने के बाद पंजाब गवर्नमेंट ने एक एफआईआर जरूर जारी किया, लेकिन इस एफआईआर में अज्ञात लोगों के खिलाफ उन्होंने केवल एक धारा लगाई, 283, सेक्शन 283। सेक्शन 283 में सबसे बड़ी सजा क्या है? 200 रुपए जुर्माना। यानी प्रधानमंत्री जी की जान को खतरा निर्माण करने की सजा क्या है? 200 रुपए जुर्माना, क्योंकि उनको पता था कि उनकी सरकार का स्पॉन्सर्ड इवेंट ये है, और इसलिए उन्होंने एफआईआर में भी एक प्रकार से कोताही यहां पर बरती है। और कुल मिलाकर इसके बाद कांग्रेस के नेताओं का जो वर्तन था, सिद्धू जी कहते कि ये ड्रामा था, हरीश रावत जी कहते बम तो नहीं फूटा, बघेल जी कहते पत्थरबाजी तो नहीं हुई, श्रीनिवास कहते हाउ इज द जोश। मतलब उनको ये पूछना है कि हाउ इज द जोश। नाना पटोले कहते ये तो सब नौटंकी है, और चन्नी कहते कोई खतरा ही नहीं था। इतनी बेतुकी
और शर्मनाक बयानबाजी कांग्रेस के नेताओं ने की। इसका कारण ये सारी उनके द्वारा प्रायोजित की हुई ये सारी परिस्थिति थी। हम तो ये मानते हैं कि कांग्रेस के मन में प्रधानमंत्री जी के बारे में इतना द्वेष है कि वो राष्ट्रनीति की जगह राजनीति करने लगे हैं। इसीलिए पुलवामा पर भी उन्होंने संदेह जाहिर किया, एयर स्ट्राइक पर क्वेश्चन मार्क लगाया, बालाकोट के समय उन्होंने जिस प्रकार के प्रश्न उपस्थित किए, हमारे सर्जिकल स्ट्राइक पर जिस प्रकार के प्रश्न चिन्ह उन्होंने उपस्थित किए, ऐसा लगता है कि कांग्रेस राष्ट्रनीति भूल गई है। और अब इस स्टिंग ऑपरेशन के माध्यम से जो चीजें बाहर आई है वो चौंकाने वाली है। अभी तो सुप्रीम कोर्ट ने एक कमिटी फॉर्म की है इसकी जांच के लिए, लेकिन हमारी मांग है अब जो तथ्य बाहर आ रहे हैं इन तथ्यों के आधार पर इस कमेटी ने अपने जांच के दायरे में इस बात को भी लाना चाहिए कि क्या पहले से पंजाब के मुख्यमंत्री, चीफ सेक्रेटरी और डीजीपी को यह पता था कि इस प्रकार की घटना होने वाली है? क्या जानबूझकर उन्होंने इस घटना को आशीर्वाद दिया? क्या यह स्टेट स्पॉन्सर्ड घटना थी? इसकी जांच करके उनको भी जांच के दायरे में लाना चाहिए। इस प्रकार की मांग हम करते हैं और इस घटना की हम निंदा करते हैं। देखिए, ये तो अब तय करेगी जो कमेटी है वो करेगी, लेकिन अगर इस देश में संवैधानिक पदों पर बैठे हुए लोग संविधान का उल्लंघन करते हैं तो उनको उन पदों पर रहने का कोई अधिकार नहीं है। और वो अगर षड्यंत्र के भागी होते हैं तो किसी भी षड्यंत्र में भागी व्यक्ति के ऊपर जो एक्शन होती है कानूनन, वही उनके ऊपर होनी चाहिए। शंभर टक्के धोका होता, कारण जसं मी सांगितलं की 10 किलोमीटरवर संपूर्ण पाकिस्तानचा तोफखाना आहे आणि 10 किलोमीटर ही रेंजच नाही आहे, म्हणजे या रेंजमध्ये ते डायरेक्ट हिट करू शकतात आणि 20 मिनिटं तो चान्स पाकिस्तानकडे होता। म्हणजे केवढी मोठी सिक्युरिटी कॉम्प्रोमाइज आम्ही केली होती आणि निश्चितपणे यात जे सहभागी असतील आणि ज्यांनी जाणीवपूर्वक केलं असेल त्यांच्यावर तर ट्रिझन लागूच शकतं। पढ़न? देखिए, किसी को एंटी नेशनल कहने का मुझे अधिकार नहीं है, पर मैं इतना जरूर कहूंगा कि संविधान ने जो उनको ड्यूटी दी है उस ड्यूटी को पूरा नहीं कर रहे। आपको ऐसा लगता है कि जो 3 कृषि लॉस थे, दिस इज लिंक्ड? देखिए, तीनों कृषि कानूनों को प्रधानमंत्री जी ने वापस लेने के बाद उन कानूनों पर जो लोग राजनीति करते थे उनको ऐसा लगा कि अपनी दुकानदारियां बंद हो गई। और एक बात मैं बताना भूल गया कि जब ये मीटिंग थी, इस मीटिंग का ये जो सभा थी प्रधानमंत्री जी की, इसका जो इंटेलिजेंस का रिपोर्ट है उस रिपोर्ट में लिखा है कि इसको लाखों लोग अटेंड करने वाले हैं। ये पंजाब पुलिस का इंटेलिजेंस रिपोर्ट है। तो इसलिए जिनको ये लग रहा था कि अपनी दुकानदारियां बंद हो गई, ऐसे लोगों ने इस घटना को अंजाम दिया है। एसपीजी की इंटेलिजेंस इसलिए फेल नहीं हुई कि वहां की ग्राउंड जो सैनिटाइजेशन था वो पंजाब पुलिस की ओर था, और जो ड्रिल होती है उस ड्रिल में जिस समय वैकल्पिक रूट लिया जाता है उस समय पंजाब पुलिस को या स्टेट पुलिस को बताया जाता है कि ये वैकल्पिक रूट है, वैकल्पिक रूट पर सैनिटाइज करने का काम सेंट्रल एजेंसी नहीं करती, वो स्टेट पुलिस करती। पहले ही रेडी होता है और इसका पूरा रिहर्सल भी होता है, कंप्लीट रिहर्सल होता है।
नाही, खरंच आहे की स्वर्गीय श्रीमती इंदिराजी किंवा श्री राजीवजी यांच्या अतिशय दुःखद आणि भारताला लाजिरवाण्या अशा हत्या झाल्यानंतर खरं तर आपण सिक्युरिटी प्रोटोकॉल खूप कडक केला आहे आणि जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये ओव्हररायडिंग अधिकार दिले आहे. तरी देखील जर एखादं सरकार असं वागू शकतं तर याचा अर्थ त्या सरकारच्या मनात काय आहे हे देखील आपल्याला लक्षात येतं. सर, स्थानिक पोलिसांनी पंतप्रधान दौऱ्याची माहिती किसान युनियनला दिल्याची आरोप केला जातो. काय नाही, हे लक्षातच येत आहे की जेव्हा हा निर्णय झाला की रोडने जायचं आहे त्यावेळी निर्णय बदललेला आहे हे केवळ SPGला आणि स्थानिक पोलिसांना माहिती होतं. SPG तरी माहिती देणार नाही, कारण इतक्या कमी वेळामध्ये हे 250 लोक तिथे आले कसे. त्यामुळे हे सगळं आधीचं प्लॅनिंग होतं. भाजपला रोखण्यासाठी आता शरद पवार गोव्याच्या रिंगणात आहे आणि शरद पवार गोव्याच्या रिंगणात आलेले आहेत. ते सगळ्या विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेस राष्ट्रवादी जर तशी महाआघाडी झाली निवडणूक पूर्व तर त्याचा फटका बीजेपीला काय बसू शकतो? लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळीही पवार साहेब रिंगणात आले. त्यावेळेस सगळ्या नेत्यांनी मिळून महाआघाडी तयार केली. एकमेकाचा हातात घेऊन फोटो काढले, एकमेकासोबत सभा केल्या. कुठलाही परिणाम त्याचा झाला नाही. त्यामुळे यांनी किती आघाड्या केल्या यातनं एकच गोष्ट स्पष्ट होते की भारतीय जनता पक्षाची ताकद त्यांना समजलेली आहे. निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव होणार हेही त्यांना लक्षात आलेलं आहे. त्यामुळे आता कसंही करून भाजपला रोका याकरता कोण कोण एकत्रित येऊ शकतं हा प्रयत्न ते करणार आहेत. पण यापूर्वीही हा प्रयत्न अयशस्वी झाला, याही वेळेस हा प्रयत्न अयशस्वीच होईल. गोव्याच्या राजकारणाविषयी प्रश्न आहे की उत्पल परिकरांची अमित शहानी भेट घडवून एकत्रित चर्चा झाली. उत्पल परिकरांनी निवडणूक न लढवण्याची आवाहन केलं होतं, पण परिकर आपल्या विधानावरती निवडणूक लढवण्यावरती ठाम आहे. काय पक्ष कशा पद्धतीने याच्या पुढे करणार आहे? असं की त्यांची जी काही अमित शहा साहेबांची भेट झाली त्या भेटीमध्ये काय झालं याची मला माहिती नाही आहे, कारण मला असं वाटतं ती कालच भेट झालेली आहे. त्यामुळे त्याची माहिती घेतल्यानंतरच या संदर्भात मी माझं मत व्यक्त करेन. मी गोव्यामध्ये असल्यामुळे मी गोव्यात प्रेस करतोय. मुंबईत असतं तर मुंबईत प्रेस केली असते. हा इश्यू इलेक्शनचा अजेंडा होऊच शकत नाही. इतक्या कोत्या मनाचं आपण कोणीच नाही. पण देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षिततेचा इश्यू हा इलेक्शनचा इश्यू न होता तो खऱ्या अर्थानं सुरक्षेचाच इश्यू आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. काय असं आहे की मनोहरभाईंनी निश्चितपणे गोव्यामध्ये भारतीय जनता पार्टी एस्टॅब्लिश करण्याकरता भरपूर काम केलेलं आहे. पण केवळ मनोहरभाईंचा किंवा एखाद्या नेत्याचा मुलगा आहे म्हणून भारतीय जनता पक्षात तिकीट मिळत नाही. त्यांचं कर्तृत्व असेल तर त्यांचा विचार होतो. त्यामुळे या संदर्भातला निर्णय काय जो घ्यायचा आहे हा निर्णय काही मी घेऊ शकत नाही. आमचं जे पार्लमेंटरी बोर्ड आहे हेच त्या संदर्भातला निर्णय घेऊ शकतो. काय सरकारने अनेक ठिकाणी एकतर भाजपमधून काही जण बाहेर जात आहेत आणि भाजपमध्ये काही जण येतात, सगळ्या याच्यात काय वाटतं? असं आहे की साधारणपणे एखाद दुसरा अपवाद वगळला तर भाजपमधनं जे बाहेर जात आहेत त्यांना हे माहिती आहे की आपल्याला यावेळी तिकीट नाकारलं जाणार आहे, आपल्या विरुद्ध अँटी इन्कम्बन्सी आहे, तसा भाजपकडे सर्वे आलेला आहे आणि म्हणून ते जात आहेत. जे भाजपमध्ये येत आहेत त्यांना हे माहिती आहे की भाजप निवडून येणार आहे आणि आम्हालाही हे माहिती आहे की हे जर आमचे उमेदवार झाले तर भारतीय जनता पक्षाची ताकद आणि त्यांची ताकद मिळून ते जास्तीत जास्त संख्येनं निवडून येऊ शकतील आणि म्हणून आम्ही त्यांना घेतोय. आणि आपला इशारा ज्यांच्याकडे आहे त्या मायकेल लोबोनबद्दल मी कालच अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की भारतीय जनता पक्षामध्ये जेवढा फायदा घ्यायचा तेवढा त्यांनी घेतलेला आहे. आता त्यांना त्यांच्यासोबत पत्नीचंही तिकीट हवं आहे, जे भारतीय जनता पक्षात त्यांना मिळू शकत नाही. काँग्रेस पक्ष त्यांना पत्नीचंही तिकीट देतोय म्हणून पत्नीच्या तिकिटाकरता ते तिकडे गेले. भाजप गोव्यामध्ये पैशांचा जास्त वापर करत आहे. फडणवीस गोव्यात गेले आणि त्यामुळे भाजपमध्ये फूट पडल्याचं राऊतांचं म्हणणं आहे.
संजय राऊतांना गोव्यात कोण ओळखतो? तुम्ही का त्यांना एवढं महत्त्व देता मला तर समजतच नाही. संजय राऊत बा ज्यांच्या पक्षाला नोटापेक्षाही कमी मतं मिळतात त्या पक्षाच्या प्रवक्त्याला तुम्ही या ठिकाणी एवढं महत्त्व देता आणि त्यांच्या वतीनं आम्हाला प्रश्न विचारता. जरा नोटापेक्षा जास्त मतं मिळू द्या, त्यानंतर त्यांची प्रेस वगैरे घ्या या ठिकाणी. थँक्यू. हा असं आहे, या संदर्भात आम्ही आधीच स्पष्ट केलेलं आहे की जुनं जे काही झालेलं आहे ते आज काही गोव्यामध्ये एका दिवसात करेक्ट होऊ शकत नाही, पण नवीन करू नये असं आमचं मत आहे. येऊ बरेल.